सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आपल्या घरी जोपर्यंत चोरी होत नाही तोपर्यंत आपण काय नुसतं बसून राहणार आहोत का? मला सांगा. तर ठरलं, आज रात्रीपासून आपण पेट्रोलिंग करतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असेल, लक्षात ठेव. सांगा तुमची युक्ती काय? आम्ही रात्रभर पहारा करणार. झोप लागत नाही, सारखं पहारा येतो डोळ्यासमोर. जागते रहो. झोप तर आली पण लागत नाही. जागते रहो. नेनेंची जागा ठरवून द्यायला हवी, त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायला. वज्रासनात बस. आबा आबा मी आहे मी. आबा काय झोपला होता? झोपायचा प्रयत्न करताय. झोप. असं झोप. फाजीलपणा करू नका इकडे. नाही झोपू दे मला. आबा मी फाजीलपणा नाही करत आहे. आबा सॉरी आबा, खरं तर मी तुमची माफी मागायला आलो होतो. छान. माफी कशाबद्दल? मगाशी जेवताना मी तुमच्याशी उद्धटपणे बोललो ना तिथे. हा असं. बरं ठीक आहे, दादा मला झोपू दे. आबा आबा काय रागावलात तुम्ही? नाही रागवलं नाही. नाही ना? रागवलं नाही असं नका करू आबा, सांगा ना. अरे नाही रागवलो. हे बघा ओरडलात आबा, तुम्ही रागावलात माझ्यावरती. अरे तू जा रे, झोपू दे मला. झोपू दे. नका ना आबा, नका ना अरे झोपू. नका काय, मला रात्री जागायचंय. नका ना जागू. का जागता आबा? काय लागतं म्हणजे मला पहारा करायचा आहे. नका ना करू पारा. का करता पारा आबा? थोडंसं तुझं खटाटोप चाललंय. फाजी अहो पण कशाला नको ते उद्योग? हा नको तू. कारण तुम्ही नालायक आहात. ही तुमची काम आहे सगळी. मुळेच नाही. वॉचमन ठेवलाय ना तिकडे, त्याला बाकीची काम आहे सगळी. म्हणून तुम्ही वॉचमनगिरी करणार आता? लोक काय म्हणतील? मला चिडवतील लोक. वॉचमन टिपरेचा नातू म्हणून कसं वाटेल ते? माझी पहाऱ्याची काठी कुठे गेली? आता ना कोणी दारावर यायला नको. अगं बाई, हा पंखा काय फुल स्पीडला आहे? म्हणजे अजिबात वारं येत नाहीये ना इकडे. ती पुरवणी द्या ना जरा. अगं वाचतोय ना मी. अहो मी थोडंसंच बघितलं सकाळी, ते नवीन नाटकाचं परीक्षण आहे ना, मला हवं आहे. श्यामल, मी वाचत असलेलं पान नेम धरून तुला कसं काय लागतं बाबा कोणाष्टो? द्या ना. अरे वा. फुलबिल घातलंय डोक्यात काय? हो. अहो ते बोरकरांची सोसायटी आहे ना, तिथे एवढा फुललाय चाफा, मला अगदी राहवलंच नाही. सकाळी उठून मी आणलीच. येतोय हा, इथे थोडासा वारा येतोय. काय ग? हा. आणि झाल्या भाजी बरोबर गप्पा झाल्या? कसलं काय, ती आणि निकिता बडबड करत बसल्यात. चला, म्हणजे दोघी बडबड्या. कोण कोण बोलतंय आणि कोण कोणाचं ऐकते काही कळायला नको. हे श्यामल, हा अगं ही स्मिता आज जरा काहीतरी वेगळी वाटली का ग तुला? का? ते केस मोकळे सोडलेत म्हणून? नाही ग, तसं नाही ग. म्हणजे वागण्यात म्हणतोय मी. जराशी अशी गप्प गप्प जरा बावरलेली, असं तुला नाही जाणवलं? मलाही वाटलं बरं का तसं. म्हणजे नेहमीची नाही वाटत ती.
नाही काय झालंय म्हणजे मी थोडस विचारलंय तिला, हा. पण असं कसं विचारणार ना. हो श्यामल, मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो ना, मलाही तसंच वाटतंय. नाही तू जरा विचार तिला. पण असं कसं विचारणार मी? पमाला फोन करू ए का? बाई, लगेच पमाला नको फोन करूस. का? माझा अंदाज काय माहितीये का, त्या दोघींमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून ती आली आहे सकाळी सकाळी इथे. म्हणजे असा माझा अंदाज आहे बाबा. तू एक काम कर ना, तू तिला विचार हळूच. मला ना काही पमाचं कळतच नाही. तिच्या नशिबाचे भोग इतके वाईट आहेत ना. म्हणजे मनस्ताप तरी असतात, आजारपणा तरी असतात. काय करायचं, कसं होणार हे सगळं? अगं हे होणारच. सगळं साफ सुरळीत चाललंय असं कसं होईल? थोडेसे खास खळगे असणारच नाही का सगळे? पण तिच्याच नशिबाला सारखं. असू. तू जरा बोलून घे तिच्याशी. आणि हे बघ, मी तुला काय म्हणतो, तिला ना कुठेतरी एकटीला घेऊन जा बाहेर. हा, आणि मग हळूच विषय काढ. काय? हो पण कुठे? मला तर भाजी घ्यायला जायचंय दुपारी. मग तिला घेऊन जा ना बरोबर, आणि हळूच हळूच बोलून घे तिच्याशी. काय म्हणते जरा. बर बघते मी, पण आता थोडस त्यांनाही जरा बोलू दे. हा त्याला आता गप्पा मारू दे. मग बघते थोडस. अगं हा वॉचमन आल्यापासून सगळं छान झालंय, पण भाजीवाल्याला आत येऊ देत नाही. कोबी दाखवा जरा. कोबी खाशील ना? हा आवडतो ना कोबी? आपल्याकडे ना शिऱ्याला तो दाखवा. शिऱ्याला नुसतं कोबीच लागतो बरं का. हा बरं आहे, हा द्या. 2 पालक द्या. आणि यांना कोबी चालत नाही. शिऱ्याला तर त्याची कोशिंबीर पण चालते. बरं फ्लॉवर केला ना तर तो यांना चाल. काय बघतेस तू? अगं त्या दिघेबाई त्या गेल्यात तिकडे. उनकुले आहेत ना ते दुसऱ्या मजल्यावरचे, त्यांची नणन अमेरिकेहून आली आहे. तिकडे का? ओळखीचे आहेत तुझ्या? नाही असंच. काय झालं तुझं लक्ष का नाहीये? किती झाले? 22. आवडतो ना का अजून काही हवंय? नाही आवडतो ना. हा दुधी नको आता. हा लिंब आणा उद्या. हा काय झालं तुला? नाही कुठे काय? अगं तुला बरं बिरं वाटत नाही की काय? एवढी बडबड बडबड करतेस. आईशी भांडून आली आहेस का तू? हे बघ आईशी भांडं बिंडायचं नाही. मी पमाशी बोलले आहे, फोन केलाय मी तिला. नाही मावशी. काय झालं? अगं तुझं काही भिनसलंय का? छे नाही. हे बघ काही मनात असेल ना तर सांगून टाकायचं बरं का. असं मनात धरून कुडत बसण्याची सवय अगदी वाईट आहे. म्हणजे स्वतःसाठी पण वाईट, दुसऱ्यासाठी पण वाईट. आणि असं दुर्मुखलेला चेहरा घेऊन का चालतेस तू? अगं तुझं लग्न ठरलंय आता. तुला लग्न पसंत नाहीये की काय? नाही मुलगा आवडला नाहीये की काय? दिसायला वाईट आहे का? नाही बरा आहे. हा बरा नाही, चांगला आहे तो. मग काय हरकत आहे? मला काय वाटतं माहितीये का, सगळं जुळत असेल ना तर लगेच उरकून टाकावं. म्हणजे हल्ली ना लग्न सुद्धा जुळत नाहीत अगं. हो खूप कठीण असतं. मी बोलले पमाशी, एवढा आनंद झालाय तिला. बरं तुझं बाकीच्या मुलींसारखं मला लग्नच करायचं नाही असं नाहीये ना? मावशी माझं लग्न झालंय. काय? प्लीज तू रागावू नकोस. नाही कोण? तुषार त्याचं नाव. MBA ची परीक्षा देतोय तो. म्हणून. अगं पण हे सगळं नाही घरी कुणालाच माहित नाहीये. महिना झाला मी माझ्याच घरी राहते. अरे देवा, काय सारखी तीच फिल्म लावतात. एकच कसट ती लावत राहतात वाटत. कोण? टॉम हँक्स. का पण अजून झोपलेत आबा. अजून झोपलेत म्हणजे आत्ताच डोळा लागलाय त्यांचा. आणि तू झोपून देशील तर ना? शेवटी झोपलेस ना? अरे म्हणजे काय, जागरण झालंय त्यांचं. ही मसली. आता झोपू दिलं नसतं ना तर रात्री 9ला झोपले असते. कळलं? तुला त्यांचा स्वभाव माहितीये ना. कितीही जागरण झालं तरी ते रात्री तिथे जाणारच. आणि या सगळ्याचा त्रास नंतर त्यांनाच होणार. आज जाता कामा नाही. आज मी अडवणार, काही करून अडवणार. तू बघ प्रयत्न करून. मला नाही वाटत ते थांबतील. तरी करावं लागणार. हा टीव्ही बघ. चिडला. मला नाही वाटत ते ऐकतील. एकतर सगळं इतकं अचानक झालं. आता अचानक कसं बाळा? म्हणजे किती दिवस किती झाले त्या गोष्टीला? फार दिवस नाही झाले. माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेला
आम्ही दोघं भेटलो. 2 दिवसानंतर व्हॅलेंटाईन डे होता, तर तेव्हा त्याने मला प्रपोज केलं. आणि तू हो म्हटलंस? हो, मलाही तो आवडला होता. करतो का? MBA ची परीक्षा देणार आहे आता. आई वडील आणि तो तिघच असतात. राहतात कुठे? पार्ल्याला. हो तरीच बरं का, पमाला कधी फोन केला की म्हणायची पार्लरला मैत्रिणीकडे गेलीये. काय ग, हीच का मैत्रीण? हा, लग्न कधी केलं पण? 1 महिना झाला. अगं पण मग घरी न सांगता कसं केलं? घरी सांगितलं असतं तर आई खूप रागावली असती, म्हणून नाही सांगितलं. मग आताच राहणार आहे का बाळा? हा, आता कधी ना कधी सांगावं लागणार आहे, मग आत्ताच का नको? असं का नाही म्हटलं तुला? काय ग? हा, अगं पण तुला असं का वाटलं की एवढा चांगला मुलगा आहे, मग आई नकार कशाला देईल? तो आपल्या जातीचा नाहीये. अगं काय श्यामल, मुलगा चांगला आहे ना, जात बीत कुठे आली त्याच्यामध्ये? हो पण हे तुम्हाला वाटतंय बरोबर आहे तिचं? पमा नाही का ओरडणार? हे बघ, आपण करू काहीतरी. हा, तू काही घाबरू नकोस. काय श्यामलाबाई? हो, आता बोलायलाच पाहिजे पमाशी. हं. बरं नुसतं एवढंच नाहीये, जातीचं मान्य करेल ती, पण नंतर किती घोळ झालाय तुझ्या गप्प बसण्याने. आता ते लग्न ठरवून वगैरे बसली, थोडीशी बोलणी झालेली आहेत ना. अगं भाऊजींशी तुम्हीच बोला बरं का. हो, मी बोलतो त्याशी. हो. मी उद्याच बोलतो बस. हा, ओके. बस घाबरले. शिर्या, काय? मेरे प्यारे सोसाइटी वासियों, आबा आबा हम आज आपण आज हा जी मोहीम हाती घेणार आहोत हा ती चोराला पकडण्यासाठी आहे. हो हो, कमांडोज विश्राम. कमांडोज सावधान. तर आता आपण या मिशनची बरं का रूपरेषा ठरवूया. हो हो हो. पण त्याआधी जरा हे फील्डची माहिती करून घेऊया. काय हो हे आबा? हा आपल्या सोसायटीचा नकाशा. हे आमचं घर, हे आमचं खिडकी आमची आहे ती. हे आमचं घर, हे आमचं तिकडे घर. वाळत घातलं बघा ना. तर काय ते सांगू नका हो की खिडकी आणि तुमचं घर मला मग जगायचं नाहीये. हे फील्ड आपलं फील्ड ऑफ ऍक्शन. हे आपले वेगळ्या सोसायटीचं मेन गेट. इथून बरं का, इथून ही भिंत आहे, ही पाईपलाईन, ही पाईप, भिंतीवरची पाईप आहे, ही झाड आहे. हे आपलं मेन टार्गेट आहे, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. बरोबर. तर हे तुम्ही काय करा, खारकर तुम्ही आणि दुर्वे तुम्ही एका बाजूला राहा, आणि हे नेने तुम्ही आणि फडणीस तुम्ही दुसऱ्या बाजूला राहा, आणि असे मांजरासारखे दबा धरून राहा. तुम्ही चित्त्यासारखे, आणि फडणीस तुम्ही मागच्या बाजूला राहायचं. आता समजा तुमच्यापैकी एकानं चोराला बघितलं, तुम्हाला दिसला चोर,
तुम्ही बाकीच्यांना सावध कसा कराल? हाक मारू ना, हाक मारू. हाक मारल्यावर चोर नाही का सावध होणार? हे लक्षात कसं नाही आलं? करायचं हे बघ, तुम्ही काय करा, तुम्ही कुत्र्यासारखा किंवा पक्षासारखा आवाज काढायचा. कुठल्याच पक्षाचा जमीन जमीन तुम्हाला काय काय पक्षाचा आवाज काढा. कुठली कोकिळ? तुम्ही नाव घेऊ नका पक्षाची. कोकिळा नाही, बगळा नाही, काय नाही, कुठे घुबड सुद्धा नाही. तुम्ही हे बघा, ही तुमची जी आवाज होता ना, तो प्रेशर कुकरची शिट्टी वाटली. तुम्ही असं करा, नेहमी तुम्ही मांजरीचा आवाज काढा. म्याव. जमेल? असं पुढे पुढे आता पुढे फार जाऊ काढू. मागून बोका येईल. चोर दिसला की मांजरीचा आवाज. हा सावध जायचं. कळ? चला आता आपल्या आपल्या जगह पे चले जाओ. आबा पण झोप लागली तर उठवा बरं का. हा ते मी उठू तुम्हाला काळजी करू नका. आपल्या आपल्या जगह पे चले जाओ. चलो 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 चलो. जागते रहो, जागते रहो. नहीं नहीं मी जागा आहे, जागते रहो. मी जागा आहे, जागा आहे. जागते रहो, जागते रहो. जागा है, जागते रहो, जागते रहो. जागते रहो, जागते रहो. जागते रहो, जागते रहो. या सगळ्यांना उठवता उठवता अख्खी रात्र सरली. जागते रहो, जागते रहो. सगळी मेहनत पाण्यात गेली. माझा पण अगदी मूड ऑफ झाला. वाटलं होतं की बसा बसा. तुम्हाला काय वाटतं तू? हा चोर समोरून येईल, मग आपण त्याला बदलून काढू आणि मग झोपायला जाऊ. आवा माझ्या मनातलं बोलला. काय आहे बरं का, नेहमी माणसानं स्वप्नरंजन करावं, पण एवढं तसं नाही हो आबा, पण मला वाटलं की मी तुम्ही सांगता असं करू नका. काय बघा, प्रयत्न आपण सोडायचा नाही. पहिल्या चेंडूवर विकेट पडेल असं नाही. बरोबर. म्हणून दुसरा चेंडू जोरात टाकायचा. हो हो म्हणजे विकेट नक्कीच पडेल. हो, यांची पडायला आलेली आहे. हे बघा, म्हणजे पडेल, नक्की पडेल. खारकर 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 तुम्ही घरी नाही आहात, तुम्ही माझ्या मांडीजवळ आहात. तुम्ही आता एक ऐका, तुम्ही दिवसभर आता तुम्ही झोपून घ्यावं, हे उत्तम. म्हणजे काय होईल, म्हणजे आता रात्री बरं का, माझा अर्धा वेळ आणि अर्धी मेहनत तुम्हाला जागा ठेवणं फुकट मी 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 मनोज आबा, काय करतो असं? गुड मॉर्निंग स्काउट्स. काय मग सापडला का? कोण रे? चोर. चोर सापडला का? अरे सापडेल सापडेल, जाणार कुठे? आपण कधी सापडणार? अरे एक ना एक दिवस असा येईल की चोर सापडेल. जाणार कुठे तो? बरोबर आहे. नाही म्हणजे तोपर्यंत तुमची जागरण कठीण आहे बाबा तुमचं. नाही नाही, करा करा, जागरण करा. जागते रहो, जागते रहो. पोरं काय फाजील आहेत हो. जाऊ दे जाऊ दे. हो काय आहे, म्हटलेलंच आहे, अपयश मरणाहुनी ओखटे. आपल्याला अपयश मिळाले ना, टिंगल होते जायचे. मला बरं का घरी सुद्धा याच प्रसंगाला तोंड द्यावं लागणार आहे. त्याचाच विचार माझ्या डोक्यात चाललेला आहे.
शिर्या मला नक्की विचारणार, आबा काय करत होता रात्रभर? हा काय दरवाजा उघडा टाकला ना, बेजबाबदारपणा आहे. दरवाजा उघडा टाका आणि मग चोऱ्या होतात असं म्हणत राहा. बंद करायला पाहिजे. कोण आहे? कोण आहे? हे? कोण आहे? कोण आहे? कोण है? अरे वॉचमैन गंगाधर, इधर किधर? चलो शाप को सलाम करो चलो. और चोर किधर है? चोर को पकड़ा क्या? किधर है? 3 आदमी किधर है तुम्हारा? नेने खारकर चोर किधर है? हा झोप येते? फुक्कटचे धंदे जागरण कुणी सांगितलं होतं हे सगळं? हा हॅलो, कुठे निघालात? हा आता तब्येत बिघडणार ना तुमची. मी काय बोलतो? ओ धडपडलात ना? हेच हेच सांगतोय, नको ते धंदे कशाला करताय? हा तो चोर झोपला असेल त्याच्या घरी आरामात, तुम्ही आपले रात्रभर ओरडताय जागते रहो. गाढवा, तुझे कपडे तुझी मालमत्ता चोरीला जाऊ नये म्हणून आजोबा रात्रभर पहारा करतायत आणि तू टिंगल करतोय. लाज वाटली पाहिजे तरुण पिढीला. मोठ्यांचे टिंगल करा पाहिजे, टिंगली करा नुसती, काही करू नका तुम्ही. विधायक काहीतरी करायला पाहिजे. जातो मी स्वयंपाकाला झोपायचं मला. स्वयंपाकघर इकडे आहे, इकडे जाऊन झोपा. पण सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.